हाय फ्रेंड्स, मी ओम बबन वाघमारे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव वाघमारे अकॅडमी. फ्रेंड्स, आजपासून आपण 7th क्लासचे जे सायन्सचे जे लेसन्स आहेत त्याचे आपण एक्सप्लेनेशन आपण आज स्टार्ट करणार आहोत. तर फर्स्ट आपण 11 चॅप्टरचे जे एक्सप्लेनेशन आहे ते आज बघूया. तर स्टार्ट करूया. तर फर्स्ट टॉपिक आहे तो सेल. तर सेल म्हणजे काय? तर we have learned that cellular organization is the primary characteristic of all living organisms and that the cell is fundamental structure and functional unit of the living organism. म्हणजेच की जे सेल्युलर जे ऑर्गनायझेशन आहे, प्रायमरी जे कॅरेक्टरिस्टिक असतात आपल्यामध्ये ते कंट्रोल काय करते तर सेल करते. आणि जे सेल जे आहे ते फंडामेंटल स्ट्रक्चर अँड फंक्शनल युनिट म्हणजेच की ते एक कार्यात्मक आहे आणि फंडामेंटल स्ट्रक्चर आहे. त्याचं एक स्ट्रक्चर आहे आणि ते कार्यात्मक असं एक लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं एक युनिट आहे. तर यामध्ये एक आहे कम्प्लीट द फ्लो चार्ट. म्हणजेच की आपल्याला इथे फ्लो चार्ट कम्प्लीट करायचा आहे. वर्ड, सेंटेन्स, चॅप्टर आणि बुक. फर्स्ट इथे आपण लिहू शकतो लेटर. इथे लेटरच्या नंतर वर्ड, वर्ड नंतर सेंटेन्स, सेंटेन्स नंतर जे आहे ते पॅराग्राफ होईल, नंतर होईल चॅप्टर आणि नंतर बुक. तर असे जे हे तुम्ही कम्प्लीट लिहू शकता. नंतर आहे वी सी द स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन ऑफ बुक इन द अबव फ्लो चार्ट. म्हणजेच की आपण या चार्टमध्ये जे स्ट्रक्चर आहे म्हणजेच की ऑर्गनायझेशन आहे बुकचं ते बघितलं आहे. सिमिलरली देर आर ऑर्गॅनिझेशनल लेवल्स इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. असेच ऑर्गॅनिझेशनल लेवल्स आहेत काही, जस की जे सेल आपल्या ज्या शरीरामध्ये जे काही हे आहेत क्रिया होतात त्या अशाच होतात या प्रकारे. म्हणजेच की आपल्याला जे आता ऑक्सिजन आहे ते आपण श्वास घेतो नाकाद्वारे, ते विंड पाईपमधून आपल्या फुफ्फुसापर्यंत जाते, असे त्याची क्रिया आहे. 2 देज आर सेल्स, टिश्यू, ऑर्गन्स, ऑर्गन सिस्टीम, ऑर्गॅनिझम. म्हणजेच की हे जे आपलं जे स्ट्रक्चर ऑर्गनायझेशन आपले जे एक फंक्शन होते ते कशामुळे होते तर सेलमुळे होते. सेलमुळे, टिश्यूमुळे आणि ऑर्गन सिस्टीम आणि ऑर्गॅनिझम. म्हणजेच की सेल काय करते तर आपल्या जे शरीरामध्ये जे आपलं शरीर जे आहे ते सेलपासून बनलेलं आहे. तर सेल जे आहे ते टिश्यू जे आहे ते टिश्यू म्हणजेच की काही ते फूड आणि ते वॉटर जे ट्रान्सफर करतात त्याला टिश्यू असे म्हणतात. तर ते काय सेल फॉर्म द बेसिस ऑफ द स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. जसं की सेल जे आहे ते बेसिक स्ट्रक्चर करते आपल्या ऑर्गॅनिझमचं. म्हणजेच की आपलं जे बेसिक स्ट्रक्चर होते ते सेलमुळे होते आणि याचं फंक्शन जे आहे ते म्हणजे आपलं जे फंक्शन चालते ते लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं ते सेलच्या सहाय्याने चालते. सॉरी, इट इज ओनली विथ द हेल्प ऑफ सेल. जसं की आपल्या हेल्पमुळे जे आहे दॅट लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स कॅरी आउट ऑल देअर डिफरंट लाईफ प्रोसेस. म्हणजेच की आपली ज्या लाईफ प्रोसेस होतात आपल्या, जसं की रेस्पिरेशन, हे जे म्हणजे विविध जे डायजेस्टिव्ह सिस्टीम, हे फक्त आणि फक्त ते सेलमुळेच होते. तर नेक्स्ट आहे यूज युअर ब्रेन पॉवर. म्हणजेच की आपल्याला इथे आपला ब्रेन पॉवर वापरायचा आहे. व्हेअर डू द लाईफ प्रोसेस ऑफ युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम टेक प्लेस. म्हणजेच की युनिसेल्युलर ऑर्गॅनिझमचे जे लाईफ प्रोसेस आहे ते कशा घडतात. तर आपल्याला एक डायग्राम दाखवलेलं की ऑर्गॅनिझेशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. त्याचं जे फर्स्ट जे सेल जे आहे ते काही ट्रान्सफर करते टिश्यूपर्यंत, टिश्यू जे आहे ते ऑर्गनपर्यंत आणि ऑर्गन जे आहे ऑर्गन सिस्टीमपर्यंत ट्रान्सफर करते. हे आपल्याला असं दाखवलेलं आहे. तर इथे जे आपल्याला ते ग्रेट सायंटिस्ट, इथे एक हे सायंटिस्ट आहे त्यांचं नाव जे आहे त्यात आपण त्याची इन्फॉर्मेशन बघूया आणि त्यांनी जे डिस्कवर केलं आहे ते बघूया. तर फर्स्ट आहे इन 1665. जसं की 1665 मध्ये अ सायंटिस्ट रॉबर्ट हुक ऑब्झर्व अ थिन सेक्शन ऑफ कॉक अंडर अ मायक्रोस्कोप. म्हणजे की कॉकचं जे थिन सेक्शन आहे ते त्यांनी बघितलं होतं. इन दिस सेक्शन ही सॉ हेक्सागोनल कंपार्टमेंट्स लाईक दोज ऑफ अ बी ह्यू. म्हणजेच की त्यांनी एक मायक्रोस्कोपमध्ये जे बघितलं त्यामध्ये जे हेक्झॅगोनल जे कंपार्टमेंट होतं इथे तुम्हाला दिसत असेल असं तिथे एक स्ट्रक्चर होतं. तर ही नेम दोज कंपार्टमेंट सेल्स. म्हणजेच की ते जे त्यांनी बघितलं ते काय दुसरं काही नसून ते सेल होतं. त्यांनी जे आपण एक स्किनचा किंवा कशाचा ते हे एखाद्या ऑर्गॅनिझमचा याचा त्यांनी जे मायक्रोस्कोपमध्ये बघितलं आणि त्यामध्ये जे त्यांना जे स्ट्रक्चर आणि ते हेक्झॅगोनल एक सापडलं त्याला, ते काहीच नव्हतं पण ते सेल होतं.
दुसरं काही नसो. दिस टर्म इज डिराईव्ह फ्रॉम द लॅटिन वर्ड मधून आलं ते सेला, विच मीन्स स्मॉल रूम. म्हणजे की जे स्मॉल रूम असते, छोटी रूम, छोटी खोली, त्याच्यामध्ये सेला, ते जे लॅटिन वर्ड आहे त्याच्यामध्ये जे सेल आहे हे वर्ड आलेला आहे. त्यानंतर इन 1838 द दोन सायंटिस्ट होते, एम.जे. शेल्डन आणि थिओडोर श्वॅन. त्यांनी काय केलं, फॉर्म्युलेटेड अ थिअरी अबाउट सेल्युलर स्ट्रक्चर, विच स्टेटेड. त्यांनी जे आहे ते एक सेल्युलर स्ट्रक्चरमध्ये एक थिअरी केली होती. ते काय थिअरी होती, ऑल द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर मेड अप ऑफ सेल अँड द सेल्स इज फंडामेंटल कंपोनंट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. जसं की त्यांनी काय सांगितलं होतं की जे आपले जे पूर्ण मानव आहेत ते सेलपासून बनलेले आहे, आणि सेल जे आहे ते एक फंडामेंटल कंपोनंट आहे. म्हणजेच की जे ते कार्यात्मक आहे. जसं की आपली जी कार्यात्मक आपण जे क्रिया करतो, आम्ही आपल्यामध्ये जे फंक्शन होतात ते कशामुळे होतं, सेलमुळे होतं. म्हणजे सेल एक तसं फंडामेंटल कंपोनंट आहे. त्यानंतर आहे इन 1885 रुडोल्फ वायरखो स्टेट दॅट ऑल सेल्स आर फॉर्म फ्रॉम प्रे एक्झिस्टिंग सेल. म्हणजेच की जे ऑल सेल आहे ते प्रे एक्झिस्टिंग सेलमुळे, छोट्या सेलमुळे ते तयार होतात. तर नेक्स्ट आहे आपण यामध्ये थोडा भाग म्हणजे आपण हा जो लेसन आहे हा 2 ते 3 व्हिडिओमध्ये कंप्लीट करणार आहोत. तर आपल्याला जास्त मोठा व्हिडिओ न बनवता आपण छोट्यासा 10 मिनिट्समध्ये थोडं शिकू, आणि नंतर नेक्स्ट व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईल. आता आहे मेजरमेंट अँड ऑब्झर्वेशन ऑफ सेल. म्हणजेच की जे सेलचं जे मेजरमेंट, म्हणजेच की त्यांचं जे माप घेणं आणि त्याचे जे ऑब्झर्वेशन, म्हणजेच की निरीक्षण करणं, हे कशामुळे करतात ते बघूया आपण. इन 1673 एंटोन व्हॅन ल्यूव्हेनहोक असेंबल्ड व्हेरियस लेन्सेस टू कन्स्ट्रक्ट अ मायक्रोस्कोप. जसं की जे हे जे सायंटिस्ट होते, काय नाव आहे त्याचं, ल्यूव्हेनहोक यांनी काय केलं तर ते लेन्सेस केले, ते काचा केले, त्यामधून जे मायक्रोस्कोप तयार होईल असं. म्हणजे असे एक काचा तयार केली. ही वॉज द फर्स्ट टू ऑब्झर्व लाईव्ह बॅक्टेरिया अँड प्रोटोझोन सेल्स अंडर द मायक्रोस्कोप. म्हणजे त्यांनी एक मायक्रोस्कोप तयार केला, आणि त्यामध्ये ते पहिले सायंटिस्ट होते की त्यांनी बॅक्टेरिया आणि प्रोटोझोन हे बघितलं होतं. त्यानंतर आहे सेल्स आर एक्स्ट्रीमली मिनिट इन साईज. म्हणजे की ते खूप लहान असतात. सेल जे आहे ते खूप लहान असतात. वी कॅनॉट सी सेल्स विथ द नेक्ड, आपल्या नेक्ड आईज, आपल्या डोळ्यांनी आपण ते बघू शकत नाही. मायक्रोमीटर अँड नॅनोमीटर आर द युनिट्स यूज फॉर मेजरिंग देअर साईज. त्याची जे साईज असते, त्यांचे जे साईज मापण्यासाठी जे युनिट असतात, आपलं कसं आपण हाईट जे आहे ते इंचेसमध्ये मापतो, त्यांचं जे हे आहे ते मायक्रोमीटर आणि नॅनोमीटरमध्ये त्यांची जे साईज आहे ते मापली जाते. द कंपाऊंड मायक्रोस्कोप इज यूज फॉर ऑब्झर्विंग सेल. म्हणजेच की सेलला ते बघण्यासाठी कंपाऊंड मायक्रोस्कोप पाहिजे. त्यानंतर अँड ऑब्जेक्ट ऑन अ ग्लास स्लाइड मॅग्निफाईड मेनी टाइम्स बाय द लेन्सेस ऑफ द मायक्रोस्कोप. म्हणजेच की ते जे ऑब्जेक्ट असते, अँड ऑब्जेक्ट ऑन अ ग्लास स्लाइड मॅग्निफाईड. ते जे आपण इथे जो ग्लास असतो हा तुम्हाला दिसत असेल, हा ग्लास जो आहे मी झूम करतो, तर हा जो ग्लास आहे याच्यावर जो आपण ऑब्जेक्ट ठेवतो, ते ऑब्जेक्ट जे आहे ते या लेन्सेसमुळे जे आहे ते आपल्याला क्लिअर दिसते, असं त्याचा अर्थ आहे. तर त्यानंतर जे आहे ते आपल्याला ते एक डायग्राम दिलेली आहे. तरी डायग्राम बघू शकतो आपण, जे आपल्याला हे जे कंपाऊंड मायक्रोस्कोपची एक डायग्राम दिलेली आहे. तर त्यामध्ये जे आहे इथे जे आहे ते आय पीस, म्हणजेच की ओक्युलर, म्हणजेच की इथून आपण ते बघू शकतो. इथे जे आहे ते ट्यूब आहे, इथे आहे कोर्स फोकस नॉब, इथे आहे फाईन फोकस नॉब, इथे आहे ऑब्जेक्टिव्ह लेन्सेस, इथे स्टेज, इथे आहे इल्युमिनेटर, इथे बेस आहे. म्हणजेच की जे हे लेन्सेस आहे ऑब्जेक्टिव्ह लेन्सेस, यामधून आपण ते बघू शकतो, आणि त्यामुळे ते आपल्याला क्लिअर दिसते. त्यानंतर जे आहे 1 सेंटीमीटर इज इक्वल टू मिलीमीटर्स. आपल्याला हे फिल इन द ब्लँक करायचे आहे. 1 सेंटीमीटर इज इक्वल टू मिलीमीटर. 1 मिलीमीटर इज इक्वल टू 1000 मायक्रोमीटर. हे आपल्याला दिलेल्या माहिती. 1 मायक्रोमीटर और 1 मायक्रॉन इज इक्वल टू 1000 नॅनोमीटर. हे तुम्हाला पाठ करावं लागेल. सॉरी. तर आपल्याला एक लेट्स ट्राय दिस, म्हणजेच की आपल्याला एक क्रिया करायची आहे इथे. तर फर्स्ट आहे, टेक अ पीस सेगमेंट ऑफ ओनियन अँड केअरफुली सेपरेट द थिन स्किन फ्रॉम इट्स conical surface with the help of forceps.
प्लेस द मेम्ब्रेन ऑन अ ग्लास स्लाइड अँड पुट द ड्रॉप ऑफ वॉटर ऑन इट. म्हणजेच की आपल्याला जे कांदा आहे ते कांद्याचा पापुद्रा घ्यायचा आहे आणि तो जो आहे एका तो जो मायक्रोस्कोपचा जो ग्लास आहे त्या ग्लासवर आपल्याला तो थोडंसं पाणी टाकून ठेवायचा आहे. टेक केअर दॅट द मेम्ब्रेन डज नॉट गेट फ्लोडेड विल प्लेसिंग ऑन द स्लाइड. म्हणजेच की ते पडेल म्हणजे ते वाढणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. त्यानंतर आहे पुट अ ड्रॉप ऑफ अ डायल्यूट सोल्युशन ऑफ आयोडीन ऑर इओसिन ओव्हर इट अँड ऑब्झर्व अंडर 10x ऑब्जेक्टिव्ह ऑफ द कंपाऊंड मायक्रोस्कोप. म्हणजेच की आपल्याला त्यामध्ये जे आपण जो पापुद्रा ठेवला त्यामध्ये जे आपल्याला ते आयोडीन डायल्यूट सोल्युशन म्हणजेच की पाणी मिक्स असलेलं सोल्युशन डायल्यूट आयोडीन किंवा आपल्याला जे एओसिनचं जे सोल्युशन आहे ते टाकावं लागेल त्यामध्ये आणि ते 10x ऑब्जेक्टिव्ह ज्या कंपाऊंड मायक्रोस्कोपमध्ये आहे ते बघावं लागेल. त्यानंतर डोंट फॉरगेट टू पुट अ कवर स्लीप ओव्हर द ओनियन स्किन द स्लाइड बिफोर प्लेसिंग इट अंडर अ मायक्रोस्कोप. म्हणजेच की जे ते जे हे ठेवायचं आपल्याला ते आपल्याला काळजीपूर्वक ठेवायचं आणि डोंट फॉरगेट पुट अ कवर स्लीप ओव्हर द ओनियन स्किन ऑन द स्लाइड. म्हणजेच की त्यावर काहीच हे डोंट फॉरगेट म्हणजे त्याच्यावर काहीच आपल्याला कवर स्लिप ठेवायची नाही आहे. म्हणजेच की आपल्याला ते क्लिअर दिसायला हवं. तर नेक्स्ट आहे इन द सेम वे ऑब्झर्व द सेल्स फ्रॉम व्हेरियस पार्ट ऑफ प्लांट्स लाईक लीव्ज बाक रूट टिप्स. म्हणजेच की आपल्याला असंच याच मेथडने जे आपल्याला विविध प्लांट्सचे जे ऑर्गन्स आहेत त्याचा आपल्याला त्याचे सेल्स बघायचे आहे. तर जसे की लीव्ज आपण जर बघितलं लीव्जचं त्याचं पण दिसते आणि बाक रूट टिप्स याचा आपल्याला बघायचं. डू यू रिमेंबर दॅट लास्ट इयर यू हॅड ऑब्झर्व द ऑमेबिया अँड पॅरामोशियम दॅट आर फाउंड इन वॉटर. म्हणजेच की ते तुम्ही बघितलं आहे का ते आपल्याला क्वेश्चन आहे तर तुम्ही आन्सर देऊ शकता. त्यानंतर आहे कॅन यू टेल आर द सेल्स दॅट यू ऑब्झर्व ऑल अलाइक. म्हणजेच की सर्व सेल आहेत ते तुम्ही पाहता ते सारखे असतात का. व्हॉट इज देअर स्ट्रक्चर व्हॉट आर देअर शेप. आपण लिहू शकतो की देर आर डिफरंट इन ऑल सेल. म्हणजेच की ते ऑल सेल्स जे आहेत ते डिफरंट आहेत त्यांचं स्ट्रक्चर सुद्धा डिफरंट आहे. आपण ते आपल्याला प्रत्यक्षात बघितल्याशिवाय आपण त्याचं स्ट्रक्चर लिहू शकत नाही. त्यानंतर आहे बुक्स माय फ्रेंड. आपल्याला काय करायचं कलेक्टिंग इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन अबाउट सेल्स फ्रॉम द इन्फरन्स बुक्स इन द स्कूल लायब्ररी. फॉर एक्झाम्पल द लार्जेस्ट सेल स्मॉलेस्ट सेल. हे आपल्याला बुक्समधून आपल्याला कलेक्ट करायचे इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन जे आपल्या लायब्ररीतून बुक्स घ्यायची आहे. लार्जेस्ट सेल स्मॉलेस्ट सेल याबद्दल आपल्याला ते माहिती मिळून घ्यायची आहे. तर जो नेक्स्ट टॉपिक आहे तो आहे सेल साईज. म्हणजेच की जे सेलची जी साईज आहे ते आपल्याला सेल साईज बघायचं आहे. तर यामध्ये जे आहे देर इज अ ग्रेट व्हेरिएशन इन शेप ऑफ सेल. म्हणजेच की व्हेरिएशन म्हणजेच की भिन्नता आहे. म्हणजेच की आपले जे सेल्स आहेत विविध सेल त्यामध्ये भिन्नता म्हणजेच की वेगवेगळ्या आहेत त्यांच्या शेपमध्ये. देअर शेप्स आर मेनली रिलेटेड टू देअर फंक्शन. त्यांच्या फंक्शननुसार त्यांचे शेप असतात म्हणजे त्याचे रिलेटेड असतात. ऑब्झर्व द सेल्स ऑफ द डिफरंट शेप्स शोन बिलो. म्हणजे खाली दिलेले आपल्याला शेप्स बघायचे आहे. फर्स्ट आहे व्हेरियस. म्हणजेच की व्हेरियस सेल्स इथे दाखवलेला इथे अमिबाचा सेल आहे. इथे रेड ब्लड सेल आपल्या शरीरामध्ये जे असते रेड ब्लड सेल. सरफेस सेल आपल्या जे स्किनवर जे सेल असतात. मसल सेल आपल्या मसलमध्ये सेल असणारे. अँड एग सेल एगमध्ये असणारे. फॅट सेल फॅटमध्ये असणारे. स्पायरोगायरा आणि अ नर्व सेल न्यूरॉन. हे जे नर्व सेल असतात हे न्यूरॉन जे आहेत ना ते तुम्हाला म्हणजेच की 9th स्टँडर्डमध्ये शिकायला मिळेल. न्यूरॉन नर्व सेल जे आहेत ती आपले जे इम्पल्सेस म्हणजेच की आपल्या जर संवेदना जे आहेत ते मेंदूपर्यंत पोहोचवण्याचं काम करतात. हे 9th स्टँडर्डमध्ये आहे सध्या मी शिकत होते. 9th स्टँडर्डमध्ये तुम्हाला शिकायला मिळेल. तर इथे जे अस्पर्म हे अस्पर्म सुद्धा आहे. पण हे जे नर्व सेल आहे हे आपल्या शरीरामध्ये खूप महत्त्वाचं काम करते. आपल्याला आपले जे इमोशन्स म्हणजेच की आपले जे संवेदना जे असतात ना आपल्याला जर काही काटा उठला काही म्हणजे आपल्याला जर इजा झाली तर त्याचे संवेदना आहे जे सर्व मेंदूपर्यंत पोहोचण्याचं जे नर्व सेल जे आहेत न्यूरॉन हे काम करते. जे तुम्हाला 9th स्टँडर्डमध्ये शिकायला मिळेल. 9th स्टँडर्डच्या पुढे हायर म्हणजे संपूर्ण इकडे तुम्हाला बघायला मिळेल. तर इथे आहे सेल आर ऑफ मेनी डिफरंट शेप्स. एक्झाम्पल सर्क्युलर, रॉड शेप, कॉलमनर, स्पायरल, ओव्हल, रेक्टँग्युलर. म्हणजेच की हे जे सेल आहे ते डिफरंट शेपचे आहेत. म्हणजेच की सर्क्युलर आहे, गोल आहेत, रॉड शेप आहेत, कॉलमनर आहे, स्पायरल आहे, ओव्हल आहे आणि रेक्टँग्युलर आहे. त्यानंतर ई सेल contains various components for carrying out the life process of the
लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजेच की लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे जे व्हेरियस ते आपले जे फंक्शन होतात, लाईफ प्रोसेस होतात, त्यामध्ये जे सेलमध्ये व्हेरियस कंपोनंट आहे, कारण की ते कंपोनंट कॅरी करतात लाईफ प्रोसेस. नंतर देस कंपोनेंट्स आर कॉल्ड ऑर्गनल्स, म्हणजेच की जे ऑर्गनल्स आहेत त्यामध्ये त्या कंपोनंट्सला काय म्हणतात, तर ऑर्गनल्स म्हणतात. These organelles are studied in detail with the help of electron microscope. Will can magnify image of 2 multiplied by 10 2 by 10 raised to the power 9 2 billion times their actual size. म्हणजे की त्यांच्या ॲक्च्युअल साईज मध्ये तेवढे मोठे दिसतात आपल्याला ते, जेव्हा आपण ते बघू मायक्रोस्कोप मध्ये, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप मध्ये. तुम्ही आता जवळ शेल किंवा तुम्ही दवाखान्यामध्ये गेला तर तुम्ही बघू शकता इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोप असते. त्यानंतर देर आर 2 मेन टाईप ऑफ सेल, म्हणजेच की 2 मेन टाईप असतात. एक आहे ॲनिमल सेल आणि प्लांट सेल. ह्या 2 मेन टाईप आहेत. दे सेल्स कन्सिस्ट ऑफ व्हेरियस टाईप ऑफ मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गनल्स, म्हणजेच की त्या सेलमध्ये व्हेरियस कंपोनंट्स असतात. त्या कंपोनंट्स आपण नाव पाहूया. प्लांट सेल हॅव डिफाइनाइड शेप ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ सेल वॉल अराउंड दे, म्हणजेच की त्यांच्या ज्या भोवती जे सेल वॉल असते त्यामुळे त्यांना जे डिफाइनेट, म्हणजेच की त्यांचे स्पेसिफिक जे आहे त्यांना ते ठराविक शेप असतो. बिसाइड अनलाइक ॲनिमल सेल, तसंच ते त्याच्या विरुद्ध असते. प्लांट सेल कंटेन सिंगल लार्ज व्हॅक्यूल. ऑल दे सेल्स आर नोन ॲज युकॅरियोटिक, म्हणजेच की जे प्लांट सेल आहे ते सिंगल लार्ज व्हॅक्यूल असतात आणि ते जे युकॅरियोटिक असतात. इथे जे आपल्याला त्या 2 डायग्राम बघायला मिळतात त्यामध्ये जे प्लांट सेल आणि ॲनिमल सेल यांची डायग्राम आहे ही. तर आपण बघू शकता की फर्स्ट आहे प्लांट सेल ॲज सीन अंडर द इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप मध्ये बघितलं त्याचं स्ट्रक्चर असं असते. प्लांट सेल जे आहे त्यामध्ये फर्स्ट आहे सेल वॉल जे असते ते सेलच्या भोवती अशी डिफेन्ससाठी जे असते ते सेल वॉल आहे, तुम्हाला दिसू शकता. हे सेल वॉल आहे. क्लोरोप्लास्ट जे आहे ते इथे क्लोरोप्लास्ट आहे. कायटोप्लाझम आहे, हे कायटोप्लाझम आहे इथे, हे भोवतालचं सर्व हे. आणि जे हे आहे त्यानंतर जे आहे हे जे आहे हे जे दिसत आहे तुम्हाला, हे आहे फ्री रायबोसोम्स. आणि हे जे आहे सेल मेम्ब्रेन आहे, हे सेल वॉलच्या अंदरचं सेल मेम्ब्रेन आहे. आणि जे आहे हे गॉल्गी बॉडी आहे. त्यानंतर जे आहे हे जे आहे हे गोल, हे न्यूक्लियस आहे. हे जे आहे हे एंडोप्लाझमिक आहे, रेटिक्युलम आहे. हे जे आहे व्हॅक्युल्स आहे. आणि हे मायटोकॉन्ड्रिया आहे. त्यानंतर असं जे स्ट्रक्चर आहे ते प्लांट सेलमध्ये आहे. फक्त प्लांट सेलला जे आहे ते हे नाही आहे काय, तर सेल वॉल नाही आहे, कायटोप्लाझम नाही आहे आणि क्लोरोप्लास्ट नाही आहे. एवढं हे जे 3 आहेत हे एक्सेप्ट 3 देर आर हे सर्व जे आहेत त्यामध्ये आहेत. तर त्यानंतर फर्स्ट आहे फ्री रायबोसोम्स जे इथं आहे. आणि त्यानंतर लायसोसोम आहे. आणि सेल मेम्ब्रेन आहे. गॉल्गी बॉडी जे आहे तुम्ही इथं दिसू शकता. न्यूक्लियस आहे. प्लाझ्मिक रेटिक्युलम आहे. व्हॅक्युल्स आहे. मायटोकॉन्ड्रिया आहे. तुम्ही इथे बघू शकता सर्व ॲरोमध्ये दिसत आहे. त्यानंतर जे आहे आपण आता आपला नेक्स्ट टॉपिक आहे. आपण म्हणजे शेवटचा टॉपिक आहे. हा व्हिडिओ खूप मोठा होत आहे तर जे आपण हे लास्ट आहे हे बघून घेऊया. द सेल्स हॅज 4 मेन पार्ट्स. द सेल वॉल, सेल मेम्ब्रेन, कायटोप्लाझम अँड सेल ऑर्गनल्स. त्यामध्ये जे आहे सेल वॉल फर्स्ट, म्हणजेच की यामध्ये जे सेल हॅज 4 मेन पार्ट्स, म्हणजेच की मेन पार्ट आहेत. त्यामध्ये पार्ट विविध आहेत पण ते मेन जे आहेत ते आहेत सेल वॉल, सेल मेम्ब्रेन, कायटोप्लाझम अँड सेल ऑर्गनल्स म्हणजेच की बाकीचे जे सर्व आहेत ते. फर्स्ट आहे सेल वॉल. द सेल वॉल इज आउटर मोस्ट कव्हरिंग ऑफ द सेल्स. आउटर मोस्ट जे शेवटची जे कव्हरिंग असते ते सेल वॉल असते. इट इज प्रेझेंट ओनली इन प्लांट सेल. बघितलं आपण ते फक्त प्लांट सेलमध्ये असते. आणि प्लाझ्मा मेम्ब्रेन जे आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेन बघूया आता आपण. प्लाझ्मा मेम्ब्रेन जे आहे, द प्लाझ्मा मेम्ब्रेन ऑल्सो कॉल्ड द सेल मेम्ब्रेन सुद्धा म्हणतात त्याला. आणि जे इज अ काइंड ऑफ थिन कव्हरिंग. ते थिन कव्हरिंग म्हणजे असते, म्हणजेच की सेल वॉलच्या मागे असते ते. इट इज एक्स्ट्रीमली डिलिकेट अँड फ्लेक्झिबल. ते खूप डिलिकेट आणि फ्लेक्झिबल असते. इट इज द आउटर मोस्ट कव्हरिंग ऑफ ॲनिमल सेल. ते ॲनिमल सेलचं कव्हरिंग असते.
आता कायटोप्लाझ्म काय असते, द लिक्विड पार्ट इन सेल, ते सेलमध्ये जे लिक्विड पार्ट असते प्रेझेंट अराउंड द न्यूक्लियस इज कॉल्ड कायटोप्लाझ्म. म्हणजे की जे जे लिक्विड पार्ट असते, लिक्विड पार्ट सेल मधला, आणि तो जो आहे तो या न्यूक्लियसच्या अराउंड असतो, न्यूक्लियसच्या भोवताली असतो, त्याला काय म्हणतात, तर कायटोप्लाझ्म असं म्हणतात. त्यानंतर इट ऑक्युपाईज द स्पेस बिटवीन द प्लाझ्मा मेम्ब्रेन आणि न्यूक्लियस आणि प्लाझ्मा मधील जे स्पेस ऑक्युपाय करतात त्याला जे म्हणतात कायटोप्लाझ्म म्हणतात. सेल्स ऑर्गनल्स आर स्कॅटर्ड इन कायटोप्लाझ्म, स्कॅटर्ड होतात, म्हणजेच की ते कायटोप्लाझ्म मध्ये जे आहे, हे बाई जे बघू शकता तुम्ही, जे आपल्याला दिसत आहे कायटोप्लाझ्म, म्हणजेच की जे कायटोप्लाझ्म मध्ये जे ऑर्गन्स आहेत ते सर्व तिथे त्याच्या भोवताली साचलेलं असं, म्हणजेच की समाविष्ट असतात. त्यानंतर सेल ऑर्गनल्स, म्हणजेच की सेल ऑर्गनल्स जे आहेत, आता सेल ऑर्गनल दे मेनली इन्क्लूड द न्यूक्लियस, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, गॉल्गी बॉडीज, लायसोसोम्स, मायटोकॉन्ड्रिया, व्हॅक्युओल्स आणि प्लास्टिड, हे जे सर्व जे पार्ट आहेत त्या सेल ऑर्गनल्स मध्ये जे मेनली इन्क्लूड असतात. त्यानंतर ETC प्लांट सेल्स कंटेन क्लोरोप्लास्ट जे आहे ते ओनली प्लांट सेल मध्ये असते. त्यानंतर जे आपल्याला क्वेश्चन आहे, which are the common components of plant and animal cells which are different one, म्हणजे किती कॉमन कंपोनंट कोणते आहेत की ते डिफरंट आहेत, आपल्याला तुम्ही उत्तर द्या त्याचं. द न्यूक्लियस इज मोस्ट इम्पॉर्टंट ऑर्गनल ऑफ द सेल, न्यूक्लियस जे ते मोस्ट इम्पॉर्टंट आहे, खूप महत्वाचं आहे. देर इज हे म्हणजे आपलं देर इज पोरस डबल मेम्ब्रेन अराउंड इट, ते जे ते पोरस आणि डबल मेम्ब्रेनचं असते. द न्यूक्लियस कंट्रोल ऑर फंक्शन ऑफ द सेल, आपल्या जे सेलमध्ये जे ऑल फंक्शन होतात, क्रिया होतात, त्या फक्त जे आपल्या न्यूक्लियस मुळेच घडतात, न्यूक्लियस त्यावर कंट्रोल करते. द एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम इज स्प्रॉलिंग नेट लाईक ऑर्गनल, स्प्रॉलिंग नेट सारखं असते ते, एका इथे बघू शकता तुम्ही, इथे जे आहे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम जे आहे ते का नेट सारखं असते, आणि त्याची जी इन्फॉर्मेशन आहे, इट फंक्शन इज टू मेक अ नेसेसरी चेंजेस इन द प्रोटीन प्रोड्यूस बाय रायझोसोम्स अँड सेंड देम टू गॉल्गी बॉडी, म्हणजेच की जे रायझोसोममुळे जे प्रोटीन तयार होतात त्यामध्ये ते काही चेंजेस करायचे असते, ते जे चेंजेस करतात ते कोण करतात, तर ते एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम करतात, आणि ते जे आहे ते पाठवतात कोणाकडे, तर गॉल्गी बॉडीकडे पाठवण्याचं काम सुद्धा एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम करतात. द गॉल्गी बॉडी आर मेड अप ऑफ सर्व्हर फ्लॅट सॅक्स, म्हणजेच की फ्लॅट थिन एका सरफेस पासून ते गॉल्गी बॉडी बनलेले असते. देअर फंक्शन इज, हे जे तुम्हाला 8 स्टँडर्डमध्ये जे हे जे सर्व ऑर्गन असतात त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला बघायला मिळणार आहे, पण या 7th स्टँडर्डमध्ये ते तुम्हाला थोडी शॉर्टमध्येच आहे. देअर फंक्शन इज द प्रॉपर डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रोटीन, मायटोकॉन्ड्रिया अँड प्लास्टिड आर ऑर्गनल्स विथ डबल आउटर कव्हरिंग, म्हणजे की मायटोकॉन्ड्रिया आणि प्लास्टिक जे असते ते ऑर्गनल्स असते त्याचे डबल कव्हरिंग असते त्यामध्ये. ॲज मायटोकॉन्ड्रिया प्रोड्यूस एनर्जी दे आर कॉल्ड पॉवर हाऊस, म्हणजेच की जे मायटोकॉन्ड्रियाचे इथे हे जे हे तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन, म्हणजेच की हे फिल इन द ब्लँक्स तुमच्या पेपरमध्ये येऊ शकते. तर मायटोकॉन्ड्रिया अँड प्लास्टिक आर ऑर्गनल्स विथ डबल आउट कव्हरिंग, हे नाही आहे, पण हे मायटोकॉन्ड्रिया आणि प्लास्टिड आहे ते डबल कव्हरिंगचं असते. आणि हे जे ॲज मायटोकॉन्ड्रिया प्रोड्यूस एनर्जी, म्हणजेच की मायटोकॉन्ड्रिया जे काय करते प्रोड्यूस करते एनर्जी, दे आर कॉल्ड पॉवर हाऊस. म्हणजे आपल्याला हे क्वेश्चन येऊ शकतो, पॉवर हाऊस ऑफ सेल, विच इज द पॉवर हाऊस ऑफ सेल, हा आपल्याला क्वेश्चन येऊ शकतो. तर आपण लिहू शकतो मायटोकॉन्ड्रिया इज द पॉवर ऑफ सेल. तसा क्वेश्चन तुम्हाला पेपरमध्ये येऊ शकतो. द क्लोरोप्लास्ट इन प्लांट सेल्स कॅरी आउट द फंक्शन ऑफ फोटोसिंथेसिस, म्हणजे क्लोरोप्लास्ट तुम्हाला माहिती आहे फोटोसिंथेसिस जी क्रिया आहे ती अन्न बनवण्यासाठी प्लांट्समध्ये होते, आणि जे क्लोरोप्लास्ट आहे ते अत्यंत महत्त्वाचा घटक आहे त्यामधला, आणि क्लोरोप्लास्ट आहे ती जी काय करते तर कॅरी करते फंक्शन त्या फोटोसिंथेसिसचं, म्हणजेच की त्यामध्ये मदत करते. व्हॅक्यूल्स हेल्प टू थ्रो आउट वेस्ट प्रोडक्ट फ्रॉम द सेल, म्हणजेच की सेलमध्ये जे वेस्ट प्रोडक्ट असते ते थ्रो करण्याचं काम काय करते, व्हॅक्यूल करते. व्हॅक्यूल इज इन ॲनिमल सेल्स आर स्मॉल व्हेरियस देअर इन ओनली वन लार्ज व्हॅक्यूल इन प्लांट सेल, म्हणजेच की व्हॅक्यूल्स जे ॲनिमल सेलमध्ये असतात स्मॉल असतात, खूप असतात, आणि ते जे व्हेरियस तसेच जे
जे व्हॅक्युल्स असतात ते ॲनिमल सेलमध्ये स्मॉल प्रमाणात असतात, कमी प्रमाणात असतात आणि छोटे असतात. आणि जे तसेच ते जे व्हॅक्युल्स आहेत ते लार्ज व्हॅक्युल असतात, मोठाले ते प्लांट सेलमध्ये असतात. तरी ते जे आपला जो हा टॉपिक आहे हा म्हणजे संपलेला आहे. आपण हा जो टॉपिक आहे मायक्रो ऑर्गॅनिझम हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. तोपर्यंत आज आज आपण लास्ट जो टॉपिक आहे म्हणजेच की यूज युअर ब्रेन पॉवर आपण हे सॉल्व्ह करून घेऊया. फर्स्ट आहे हाऊ डू सेल ॲक्युअर डिफाइन्ड शेप, हाऊ आर सेल प्रोटेक्टेड, व्हॉट आर नीड्स ऑफ सेल म्हणजेच की सेलची गरज काय आहे. इथे आपण सेकंडमध्ये लिहू शकतो सेल इज प्रोटेक्टेड बाय सेल वॉल. म्हणजे हे हा क्वेश्चन आहे हाऊ डू सेल ॲक्युअर डिफाइन्ड शेप म्हणजेच की ते डिफाइन्ड शेप कसा येतो त्याला ते विविध पार्ट्समध्ये येतो. तर याचं जे आहे व्हॉट आर द नीड्स ऑफ सेल, सेलची गरज काय, तर सेल्स हेल्प टू डू अ मेनी प्रोसेस लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. तर इथे आपला जो हा टॉपिक संपलेला आहे. तर आपण जो नेक्स्ट टॉपिक आहे म्हणजेच की नेक्स्ट जे सर्व टॉपिक आहे ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. तर आजचा व्हिडिओ एवढाच, कारण की हा व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे. तर एवढा व्हिडिओ आपला यापुढे आपण छोटा व्हिडिओ बनवूया आणि नेक्स्ट जो टॉपिक आहे तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा. बाय.